कविता आपण आता ऐकूया. संकेताप्रमाणे अधिक निवेदन करता सरळ कविता सादर करतो. सभागृहामध्ये जी ज्येष्ठ मंडळी आहेत, जी जुनी जाणती माणसे आहेत, त्यांना मी ही कविता समर्पित करतो. जुनी जाणती अशी माणसे गावगाड्याची हरिकथा. जुनी जाणती अशी माणसे गावगाड्याची हरिकथा. तुम्हा सांगतो हीच माणसे खरी गड्यानो ग्रामगीता. कळीकाळाचे वार झेरुनी जरी वटून गेले झाड. कळीकाळाचे वार झेरुनी जरी वटून गेले झाड. गलित गात्रांवरती येती अनुभवाची मधुर पाड. वटलेल्याही खोडाखाली खोदत गेलो खोल खोल. वटलेल्याही खोडाखाली खोदत गेलो खोल खोल. लागतेच की मुळा होती जिव्हाळ्याची शीतल. सुकलेल्या या फांदीवरची जरी पिवळी पडली पाने. सुकलेल्या या फांदीवरची जरी पिवळी पडली पाने. पिकलेल्या या पानामधून येते थरथरणारे गाणे. या वृक्षांच्या फांदीवरती तुमचा आमचा होता भार. या वृक्षांच्या फांदीवरती तुमचा आमचा होता भार. वंशकुळाचा आधार होते जेव्हा होते हिरवेगार. वंशकुळाचा आधार होते जेव्हा होते हिरवेगार. जुनी जाणती अशी माणसे गावगाड्याची हरिकथा. तुम्हा सांगतो हीच